माझे नाव सूरज वाघ, राहणार सविंदने. वेस्टेजमध्ये गोल्ड डायरेक्टर लेवलला काम करत आहे. तर आपण सविंदने गावामध्ये प्रगतशील शेतकरी श्री जयकुमार मोठे साहेब यांना आपण ऊसासाठी आपले वेस्टेज कंपनीचे ॲग्री प्रोडक्ट दिले होते. त्याच्याबद्दल त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्या तोंडून ऐकू. नमस्कार, मी जयकुमार मोठे, सविंदने. माझं साधारण 1.5 एकर ऊस आहे, 1.5-2 एकर. तर मी पहिल्यापासून वेस्टेजचं हे आपलं 82 गोल्ड, नॅनोटेक आणि ह्युमिक्स हे पहिल्यापासून सोडलं होतं. साधारण ऊस एक 9-10 महिने झाल्यानंतर एक वाऱ्याने पडला, त्याच्यानंतर काय सोडता आलं नाही. पण एवढ्या याच्यात एवढा ऊस म्हणजे रिझल्ट एवढा खतरनाक भेटला का ऊस आता सध्या 55 ते 60 कांड्यावर ऊस आहे. बरोबर. तर मोठे साहेब मला हे सांगा, ज्यावेळेस तुम्ही इथून मागे ऊस करायचे, बरोबर, या वावरात किंवा बाकी जर शेतीमध्ये ज्यावेळेस ऊस करायचे, तर त्यावेळेस अंदाजे रिझल्ट काय निघायचं तुम्हाला? एकरी किती टनापर्यंत ॲव्हरेज? एकरी काय 50-60 टन. 60 टन, बरोबर. तर आणि आता ह्यावेळेस जर प्रॉपर केले आपण, तरी आपल्याला म्हणजे 8व्या-9व्यापासून म्हणजे 9व्या-10व्या महिन्यापासून आपल्याला ऊसाला औषधं सोडता आलं नाही आणि शेवटचे 2 महिने जवळजवळ पाणी पण देता आलं नाही. तरी तुमचं एकरी अंदाज काय टनेज आहे? म्हणजे अंदाज काय आहे तुम्हाला एकरी टनेज किती निघू शकतो? एकरी 95 प्लस होईल. ओके, धन्यवाद. तर मला हे सांगायचे की बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय आयडिया देऊ शकता की म्हणजे काय करायला पाहिजे बाकी शेतकऱ्यांनी? बाकी शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू शकतो, त्यांनी म्हणजे रासायनिक न वापरता हे आपलं वेस्टेज कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ते वापरावं. बरोबर. रासायनिक रासायनिक वापर पण 50% वापरण्यासाठी. तर ओके, काय काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अजून 60 कांड्यावरती होतं. 55 प्लस आहेत सरासरी 55. पूर्ण ग्राउंड घे.